तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिकेश सावंत आणि त्यांचे इतर 2 मित्रांचं बँकॉककडे रवाना झाले होते, मात्र त्यांना पुन्हा पुण्याकडे सुखरूप परत आणलं गेलेलं आहे। यामध्ये पुणे पोलिसांची महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्यात आलेली आहे। या संदर्भातच बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार सर। तानाजी सावंत यांचा मुलगा बँकॉककडे निघाला होता एक खासगी विमानाने, मात्र त्यानंतर आपण पुन्हा त्याला पुण्याकडे बोलवलं, ती सगळी यंत्रणा आपण राबवली। नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं? बरोबर आहे, आमच्याकडे कंट्रोल रूमला एक कॉल आला होता। ते कॉलमध्ये त्यांच्या मुलाची किडनॅपिंग झाल्याची तक्रार होती। इमिजिएटली पोलिसांनी अत्यंत गंभीर प्रकरण असल्यामुळे आणि किडनॅपिंगचे कोणत्याही प्रकारमध्ये अत्यंत गंभीरतेने पोलीस दखल घेतात। इमिजिएटली FIR जे प्राप्त झाला होता त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि प्राथमिक तपासामध्ये ते मुलं किडनॅपिंगचे फिर्यादमध्ये मुलं कुठे गेलेले आहे सुरुवाती काळात समजला नव्हता। नंतर प्राथमिक तपासामध्ये हे समजलं की ते पुणे एअरपोर्ट विमानतळावरून एका खाजगी विमानाने ते रवाना झालेली आहे, म्हणून इमिजिएटली त्याचे फ्लाईट डिटेल्स हस्तगत करण्यात आली होती आणि DGCAला आम्ही इमिजिएटली मेल पाठवले होते की यामध्ये अशा प्रकारचे किडनॅपिंगची घटना घडलेली आहे आणि त्यामध्ये ते फ्लाईटवर गेलेली आहे। आपण आपल्या स्तरावर योग्य कारवाई करावी आणि जर शक्य असतील तर त्यांना इंडियन सॉइलवर लँड करावी। त्या दृष्टिकोनातून त्यांनी आमचे जे मेल गेला होता त्या अनुषंगाने त्यांनी कारवाई करून ते विमानाला परत बोलवले होते आणि ते पुण्याला लँड झाला होता। ज्यावेळी आम्ही त्यांना मेल कळवले होते त्यावेळी ते फ्लाईट इंडियन एअरस्पेसमध्येच होता आणि तिथून कॉन्टॅक्ट करून त्या प्लेनला परत बोलवण्यात आला। नंतरचे तपासामध्ये अशा काही किडनॅपिंग झाला नव्हता, काही वेगळा प्रकार होता हे नक्कीच दिसून आला, परंतु सुरुवातीचे काळात अत्यंत संवेदनशील गंभीर प्रकरण असल्यामुळे पोलिसांनी तात्काळ त्यामध्ये इंटरव्हीन करून हे प्रकरणला इमिजिएटली त्याच दिवशी त्याचे ऑलमोस्ट एक निराकरण करण्यात आली होती। सध्या गुन्हा दाखल आहे, तपास सुरू आहे, आणखी काय काय अँगल आहे त्या दृष्टिकोनातून तपास सुरू आहे। तपास प्राथमिक स्टेजवर आहे, जसे पुढे डेव्हलपमेंट होईल त्या अनुषंगाने पुढील निर्णय तपासाबद्दल घेण्यात येईल। सर, साधारणतः 4:30 वाजता त्या दिवशी विमान हे बँकॉककडे रवाना झालं होतं। विमान नेमकं कुठपर्यंत गेलं होतं त्या दिवशी आणि कुठून मग आपण परत बोलवलं या सगळ्याच्या? त्याबद्दल एक्झॅक्टली डिटेल्स आम्हाला अधिकृतरित्याने कळवणे म्हणजे सांगणे शक्य नाही आहे, परंतु आम्ही मेल DGCAला पाठवले होते आणि त्यावेळी त्यांनी त्यांचे यंत्रणा इमिजिएटली हलवून ते इंटरव्हीन करून तात्काळ त्यांनी पायलटशी संपर्क केले असावी आणि नंतर हे झालं। पण दुसरं ज्यावेळी परत आले त्यानंतर ऋषिकेश सावंत आणि त्याच्या इतर 2 मित्रांचा सुद्धा जबाब नोंदवण्यात आलेला आहे। त्या जबाबात नेमकं त्यांच्याकडून काय सांगण्यात आलं? नेमकं कुठल्या कारणासाठी ते तिकडे गेले होते? काय तपासात नेमकं पुढे? ते आता स्टेटमेंट्स रेकॉर्ड करण्यात आलेली आहे, ही खरी गोष्टी आहे, परंतु तपास सध्या प्राथमिक स्टेजवर आहे। या आत्ताची स्टेजवर त्याच्याबद्दल टिप्पणी करणे शक्य नाही आहे। आम्ही सर्व अँगल्सनी त्या सदर प्रकरणात तपास करत आहे। बिझनेस मीटिंग असल्याचं सुद्धा बोललं नाही, अशा काही बिझनेस मीटिंग वगैरेची गोष्टी आमच्या समोर आलेली नाही आहे, परंतु याबद्दल विस्तृतरित्याने काही दिवसात कळवण्यात येईल आपल्याला। सर, या सगळ्या याच्यात काही खर्च 68 लाखांची काही खर्च आला असं सुद्धा समोर आलंय। पोलीस तपासात काही पुढे आलंय? ती वेगळी गोष्ट आहे। यामध्ये आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की हे एक किडनॅपिंगची कंप्लेंट होती आणि खरं फिर्यादी यांना त्यावेळी फिर्यादी आणि त्यांचे कुटुंबाला त्यावेळी अत्यंत ते घाबरले होते, कारण त्यांना तसं वाटत होता की ते किडनॅपिंग झालेली आहे। आता त्यांचे जे धावपळ आणि त्यांचे जे पोलिसांकडे धावपळ हे स्वाभाविक आहे आणि पोलिसांच्या दृष्टिकोनातून हस्तक्षेप करणे अत्यंत गरजेचे होता, कारण जर फ्लाईट फॉरेन टेरिटरीवर लँड झाले असतील तर तिथून पोलिसांना इंटरव्हीन करणे अत्यंत अवघड प्रक्रिया होऊन जाते। म्हणून पोलिसांनी तात्काळ दखल घेतली आणि तात्काळ दखल घेतल्यानंतर ही सगळे घटनाक्रम झाला। जर याचे हे काही अपवादात्मक घटना घडण्याची शक्यता पण त्यावेळी नाकारता येत नव्हती, म्हणून पोलिसांनी अत्यंत
संवेदनशीलतानी आणि लवकरात लवकर हस्तक्षेप करून ही प्रकरणला ऑलमोस्ट एक राईट मार्गावर आणून ठेवलेली आहे. पण मग सर, ज्या पद्धतीने त्या तानाजी सावंतांनी या संदर्भातली अपहरणाचा तक्रार दिली होती, चर्चा ही पण एक खोटी तक्रार देण्यात आली होती, त्या संदर्भात काय? अशी काही गोष्टी नाही आहे. ज्यावेळी ते स्वतः आमच्याशी सुरुवाती कालातच बोलले होते, सुरुवाती कंट्रोलला कॉल आला होता आणि आम्हाला पण बोलले होते, ते अत्यंत घाबरले होते आणि आपल्याला एका वडीलचे दृष्टिकोनातून त्यांना बघावा लागेल. त्यांना त्यावेळी अशी प्रकारची घटना घडली आहे असा त्यांचे समज झाला होता आणि त्यांना घाबरणे हे अत्यंत स्वाभाविक आहे. दुसरं आरोप सुद्धा हा होतो की पोलीस यंत्रणेला वेठीस धरलं गेलं होतं त्या दिवशी तानाजी सावंतांकडून. असं नसते. आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल की घटना त्यांना तशा वेळी अशा वाटत होता की ही किडनॅपिंगची हे केस आहे. पोलिसांनी त्यांना तात्काळ इन्फॉर्म केले, त्यांनी आम्हाला आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना इन्फॉर्म केले आणि पोलिसांना इमिजिएट ॲक्शन घेणे हे स्वाभाविक आहे. आणि आम्ही प्रत्येक अशा प्रकारचे प्रकरण, लहान मुलाचे किडनॅपिंग झाली की कोणी व्यक्तीची किडनॅपिंग झाली, आम्ही पूर्ण यंत्रणा रस्त्यावर लावतो. आपल्याला किती उदाहरण आम्ही सांगू शकतो की रात्री बेरात्री आम्ही रस्त्यावर उतरलेले आहे, आम्ही काही प्रकरणात पूर्ण यंत्रणा बाहेर पडलेले आहे. किडनॅपिंग हे अत्यंत सेन्सिटिव्ह प्रकार असते आणि त्यावर आम्ही आमचे पूर्ण ताकदनी जी काही शक्य आहे ते आम्ही करण्याची आमची भूमिका असते आणि त्याच या प्रकरणात पण करण्यात आलेली आहे. पण मग सर, आता ती तक्रार जी आहे ती मागे घेण्यासंदर्भात काही आपण तक्रार घेण्यात आलेली नाही. आता तपासमध्ये आपल्याला लक्षात ठेवावं लागेल, ते व्यक्ती आलेले आहेत, त्यांच्यासोबत 2 आणखी व्यक्ती होते. आम्ही सर्व घटनाक्रम तपास करत आहे. तपासानंतर योग्य निर्णय त्यावर घेण्यात येईल. शेवटचा प्रश्न सर, राहुल सोलापूरकर संदर्भात वेगवेगळ्या केसेस, कंप्लेंट येत आहेत, तक्रारी येत आहेत, गुन्हा मात्र अद्यापर्यंत दाखल होताना दिसत नाही. संघटना सुद्धा मागणी करतात की त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा, कारण की 2 वादग्रस्त वक्तव्य समोर आलेली आहेत त्यांच्या. काय गुन्हा दाखल होईल? या विषयावर त्यांनी एक विस्तृत खुलासा दोन्ही प्रकरणावर त्यांनी दिलेली आहे. ते पूर्ण ऑडिओज, जुने ऑडिओ व्हिडिओज काही आहे, त्याचे पूर्ण कंटेंट्सची अवलोकन करून त्यामध्ये निर्णय घेण्यात येईल. प्रथमदर्शनी ते गुन्ह्याचे प्रकार दिसून येत नाही, तरी पण आम्ही इतर वेगवेगळी गोष्टीचे पाहणी करत आहे. धन्यवाद सर. कॅमेरामन विशालसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.